नमस्कार. आपण 2026 सालाबद्दल बोलतोय, पण हे फक्त एक कॅलेंडरमधलं वर्ष नाहीये. हे वर्ष भारताच्या त्या मोठ्या बदलाची दिशा ठरवणार आहे, ज्याचा पाया खरं तर आज रचला जातोय. आज आपण फक्त काही सरकारी योजनांची यादी नाही पाहणार, तर भारताच्या भविष्याचा एक स्पष्ट नकाशा, एक रोडमॅप समजून घेणार आहोत. हो, कारण हे विश्लेषण केवळ योजनांच्या लांबचक यादीपुरतं मर्यादित नाही. याच्या खूप पलीकडे जाऊन हे भारताच्या एक मोठ्या महत्वाकांक्षेचं प्रतिबिंब आहे. हा एक संकल्प आहे जो देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करतो. मग तो शेतकरी असो, महिला असोत, विद्यार्थी असोत किंवा एखादा छोटा उद्योजक. हा संकल्प आहे विकसित भारताचा. चला तर मग या रोडमॅपमध्ये जरा डोकावून पाहूया. 2047च्या विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2026 हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे. एक असा टप्पा जिथे कागदावरची धोरणं प्रत्यक्षात जमिनीवर उतरतील आणि त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. हे समजून घेण्यासाठी आपण 4 मुख्य स्तंभांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिला, ज्ञान, सन्मान आणि संस्कृती. दुसरा, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा. तिसरा, शेती आणि महिला सशक्तीकरण. आणि चौथा, आर्थिक विकास. चला सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या स्तंभापासून, ज्ञान, सन्मान आणि संस्कृती. कारण कोणत्याही देशाचं खरं सामर्थ्य हेच असतं आणि काही योजना ह्याच सामर्थ्याचं रक्षण करत आहेत. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञान भारतम मिशन. विचार करा, आपली हजारो वर्षांपूर्वीची हस्तलिखिते, वेद, उपनिषद, आयुर्वेदातलं ज्ञान हे सगळं आता डिजिटल स्वरूपात जपलं जात आहे. याचा अर्थ काय? तर भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला भारताचा हा अमूल्य ठेवा फक्त एका क्लिकवर उपलब्ध असेल. ज्ञानासोबतच सन्मानही तितकाच महत्वाचा आहे, नाही का? धरती आबा जनभागीदारी अभियान हे आदिवासी समाजासाठी इतिहासातलं सर्वात मोठं सक्षमीकरण अभियान मानलं जातंय. म्हणजे हा फक्त विकासाचा विषय नाही, तर शिक्षण, आरोग्य आणि महत्वाचं म्हणजे निर्णय प्रक्रियेत थेट सहभाग देऊन दिला जाणारा सन्मान आहे. आणि हो, ज्ञान तेव्हाच उपयोगी पडतं जेव्हा ते आपल्या भाषेत आपल्यापर्यंत पोचतं. भारतीय भाषा पुस्तक योजना बरोबर हेच काम करते. या योजनेमुळे मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भारतीय भाषांमध्ये डिजिटल पाठ्यपुस्तकं उपलब्ध होत आहेत. त्यामुळे शिक्षण आता खऱ्या अर्थाने सर्वांपर्यंत पोहोचत आहे. तर ज्ञानाचा पाया पक्का झाल्यावर आता वळूयात दुसऱ्या स्तंभाकडे, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा, जे प्रत्येक नागरिकासाठी एका सुरक्षक कवचासारखं काम करतं. आयुष्मान भारत ही काही साधीसुधी योजना नाहीये. ही जगातली सगळ्यात मोठी आरोग्य योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णपणे मोफत मिळतात. आजारपणातली सगळ्यात मोठी आर्थिक चिंताच यामुळे दूर होते. आरोग्य सुरक्षेसोबतच आर्थिक सुरक्षाही तेवढीच गरजेची आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अगदी कमी प्रीमियममध्ये कुटुंबाला 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण देते. ही योजना गरिबातल्या गरीब माणसासाठी एका ढालीसारखी उभी राहते. आणि आयुष्यभर कष्ट केल्यावर वृद्धाकाळात काय? त्यासाठी आहे अटल पेन्शन योजना. ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना वयाच्या 60 नंतर 5,000 रुपयांपर्यंतच्या निश्चित पेन्शनची हमी देते, जेणेकरून त्यांना सन्मानाने जगता यावं. आणि एवढंच नाही, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान गर्भवती महिलांना मोफत आरोग्य तपासणी देऊन माता आणि बालमृत्यूदर कमी करायला मदत करत आहे. तर दुसरीकडे अनेक पेन्शन योजना ज्येष्ठांना आर्थिक आधार देण्याचं काम करत आहेत. तर समाज सुरक्षित झाला. आता गाडी पुढे न्यायची आहे विकासाच्या दिशेने, आणि त्यासाठी आपण वळूया आपल्या तिसऱ्या स्तंभाकडे, शेती आणि महिला सशक्तीकरण. हे भारताच्या विकासाचे 2 शक्तिशाली इंजिन आहेत. शेतकऱ्यांची एक खूप जुनी समस्या होती. नुकसान झालं पण पुरावा कसा द्यायचा? पण आता क्रॉप पीक योजनेमुळे हे चित्र बदलतंय. ड्रोन आणि एआयच्या मदतीने, म्हणजे स्मार्ट कॅमेरे आणि सॉफ्टवेअर वापरून पिकांच्या नुकसानीचं अचूक मूल्यांकन होतं आणि शेतकऱ्यांना पारदर्शकपणे वेळेवर भरपाई मिळते. शेतकऱ्याच्या घामाला आता तंत्रज्ञानाची जोड मिळतेय. आणि जेव्हा तंत्रज्ञानाची जोड महिलांच्या सामर्थ्याला मिळते, तेव्हा खऱ्या अर्थाने क्रांती घडते. नमो ड्रोन दीदी योजना हेच तर करते.
या योजनेत महिला बचत गटांना शेतीसाठी ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातंय. हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक खूप मोठं पाऊल आहे. यासोबतच धनधान्य कृषी योजना देशातल्या 100 प्रमुख कृषी जिल्ह्यांमध्ये उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं ध्येय ठेवते. तर दुसरीकडे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेने मुलींचा जन्म, शिक्षण आणि सक्षमीकरणाचा पाया रचून समाजात एक मोठा सकारात्मक बदल घडवला आहे. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, जो या विकासाला गती देईल. आपला शेवटचा स्तंभ आहे आर्थिक विकास. आणि याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे तयार करणे. प्रधानमंत्री मुद्रा योजना याच विचाराला प्रत्यक्षात आणते. कल्पना करा, एखाद्याला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचाय, पण गॅरंटी कोण देणार? इथेच ही योजना कामी येते. ती छोट्या उद्योजकांना 50,000पासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज कोणत्याही गॅरंटीशिवाय देते. यामुळे लाखो लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळाली आहे. अर्थात हा विकास फक्त उद्योगांपुरता मर्यादित नाही. यासाठी लागतो मजबूत पाया, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. PME ड्राईव्हसारख्या योजना देशाला इलेक्ट्रिक वाहनांकडे, म्हणजे एका हरित भविष्याकडे घेऊन जात आहेत. तर स्वच्छ भारत, जलजीवन आणि प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या मोहिमा प्रत्येक नागरिकाचं जीवनमान उंचावत आहेत. आणि या सगळ्याला मेक इन इंडियाची जोड मिळाल्यामुळे देशाच्या विकासाला एक मोठी गती मिळतीये. या सगळ्या योजनांकडे आपण जेव्हा एकत्र पाहतो तेव्हा एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. हे केवळ वेगवेगळे सुटे प्रकल्प नाहीत. हे सगळं एका मोठ्या ध्येयाचा भाग आहे. एक राष्ट्र, एक संकल्प. म्हणूनच आपण सुरुवातीला जे म्हटलं होतं तेच पुन्हा एकदा सांगते, ही केवळ योजनांची एक लांबलचक यादी नाहीये. ही एका दूरदृष्टीची, एका ध्येयाची आणि एका मोठ्या संकल्पाची कहाणी आहे. हा आहे 2026 आणि त्यापुढील भारताचा विकास नकाशा. एक असा नकाशा जो प्रत्येक नागरिकाला सोबत घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय. आता प्रश्न फक्त एकच उरतो. या विकासाच्या नकाशावर अनेक मार्ग आखलेले आहेत. पण यापैकी कोणता मार्ग भारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरू शकतो, यावर विचार करणं गरजेचं आहे.